रावेर रावेर नगरपालिका निवडणुकीच्या काळात प्रशासन यंत्रणा कामात व्यस्त असल्याचा गैरफायदा घेत काही अज्ञात इस्मांनी शहरात अतिक्रमण करून तब्बल 6 दुकानांचे आरसीसी बांधकाम पूर्ण केले होते। मात्र पालिकेने आज पोलीस बंदोबस्तात या अतिक्रमणावर धडक कारवाई करत हे बांधकाम पाडण्यास सुरुवात केली आहे। नेमकी घटना काय? रावेर नगरपालिका हद्दीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकाजवळ असलेल्या नाल्यावर काही अज्ञात दुकानदारांनी आरसीसी कॉलम टाकून पक्के बांधकाम केले होते। निवडणूक प्रक्रियेत अधिकारी आणि कर्मचारी व्यस्त असल्याचे पाहून हे काम अत्यंत वेगाने करण्यात आले। प्रशासकीय कारवाईचा घटनाक्रम, पाहणी व नोटीस। मुख्याधिकारी सतीश पुदाके यांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर पालिका कर्मचाऱ्यांनी तातडीने जागेची पाहणी केली। संबंधितांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या। प्रशासनाचा पवित्रा, नोटिशीला उत्तर देण्यासाठी किंवा बाजू मांडण्यासाठी कोणीही समोर न आल्याने अखेर मुख्याधिकाऱ्यांनी अतिक्रमण पाडण्याचे आदेश दिले। पथकाची नियुक्ती, पथक प्रमुख सुधीर माळी यांच्या नेतृत्वाखाली गोपाळ राठोड, नितेश चांगरे, युवराज गोयल, प्रशांत कोकाटे आणि इतर कर्मचाऱ्यांच्या पथकाने कारवाईत सहभाग घेतला। पोलीस बंदोबस्त, पोलीस निरीक्षक डॉक्टर विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। नागरिकांची मागणी, निवडणुकीनंतर पालिकेने राबवलेल्या या मोहिमेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून अतिक्रमणस्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। शहरातील इतर भागांतही मोठ्या प्रमाणावर झालेली अतिक्रमणे पालिकेने याच पद्धतीने हटवावीत अशी अपेक्षा आता रावेरकरांकडून व्यक्त केली जात आहे। महत्त्वाची बाब, प्रशासनाने दाखवलेल्या या तत्परतेमुळे विनापरवाना आणि नियमबाह्य बांधकाम करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत।